फेशियलचे किती प्रकार असतात? कोणतं फेशियल स्किनसाठी ठरतं बेस्ट? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर अजिबात काळजी करू नका. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आजचा आपला विषय आहे स्किनसाठी कोणकोणते फेशियल करणं फायद्याचं ठरतं आणि फेशियलचे प्रकार कोणते असतात. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत सखी. मुद्द्यावर येण्याआधी जर अजून तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक केलं नसेल तर ते मात्र नक्की करा आणि सोबतच लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता येऊयात मुद्द्यावर. तर जितकी आपल्याला स्किनची आतून काळजी घ्यावी लागते ना, तितकीच त्वचेची काळजी आपण बाहेरून सुद्धा घ्यायची असते. म्हणजेच बाहेरून आपण आपल्या स्किनवरती बरेचसे प्रॉडक्ट्स अप्लाय करतो. बाहेरून त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमी फेशियलचा सुद्धा आधार घेतो. पण तुम्हाला फेशियलचे प्रकार माहीत आहेत का? चला जाणून घेऊयात. एक नाही तर तब्बल 10 प्रकारचे फेशियल कोणकोणते असतात. आपण आपल्यासाठी कोणतं फेशियल योग्य आहे ते तुम्ही निवडू शकता. मुख्य म्हणजे 10 प्रकारचे फेशियल असतात. आपण एक एक करून ते समजून घेऊयात. नंबर 1, गोल्ड फेशियल. गोल्ड फेशियल चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. बऱ्याच जणींना गोल्ड फेशियल बद्दलच माहीत असतं. हे चेहऱ्याचं रक्तभिसरण सुधारण्यासह सर्व बॅक्टेरिया आणि चेहऱ्यावरील घाण क्लिअर करण्याचं काम करतं. तसंच सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी या गोल्ड फेशियलचा उपयोग होतो. घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल किंवा तर काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तर गोल्ड फेशियलला प्राधान्य दिलं जातं. नंबर 2, सिल्वर फेशियल. याच्या नावावरूनच कळून येतं की चांदीसारखा रंग अर्थात गोरी त्वचा मिळवण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. सिल्वर फेशियल विशेषतः उष्णतेच्या हंगामात जास्त प्रमाणात वापरलं जातं. हे त्वचेच्या आतल्या स्वच्छतेसह बाहेरील त्वचा चांगली ठेवण्यासाठी मदत करतं. त्वचेसंबंधी समस्या सोडवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. सिल्वर फेशियल केल्यानंतर तुमची त्वचा अधिक उजळ आणि गोरी दिसण्यामागे हेच एक महत्त्वाचं कारण ठरतं. नंबर 3, डायमंड फेशियल. डायमंड फेशियलमध्ये डायमंड पार्टिकल्सचा वापर करण्यात येतो, जो चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढवण्यासाठी मदत करतं. जेव्हा रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन वाढतं तेव्हा चेहऱ्यावरील येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या किंवा तर मुरुमांची समस्या यामुळे दूर होते. डायमंड फेशियल त्वचा आणि चेहऱ्याच्या मांसपेशींनाही मजबूत बनवतं आणि त्वचेमध्ये एक वेगळी चमक निर्माण करतं. नंबर 4, फ्रूट फेशियल. याच्याबद्दल अलीकडे खूप ट्रेंड आला होता आणि बरेच लोक हे ट्राय सुद्धा करत होते. फ्रूट फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयोगी ठरतं. याची विशेषतः अशी आहे की फ्रूट फेशियल फक्त कोणत्याही क्रीमवर अवलंबून नसतं, तर ताज्या फळांनी देखील फ्रूट फेशियलमध्ये मसाज करता येतो. ताज्या फळांनी मसाज करताना तुमच्या स्किनला सूट होत असतील तसे फ्रूट्स तुम्ही यामध्ये निवडू शकता. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी केळं वापरलं तर उत्तम. जर तेलकट त्वचा असेल तर संत्री तुम्ही यूज करू शकता. अगदीच कोरडी त्वचा असेल तर स्ट्रॉबेरी आणि पिगमेंटेशन असणाऱ्या त्वचेसाठी पपया तुम्ही वापरू शकता. तुम्हाला या फळांचा अगदी जशाचा तसा वापर करायचा नसेल तर बाजारामध्ये या फळांचे ना काही फ्रूट फेशियल क्रीम सुद्धा अवेलेबल असतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण हे फेशियलमधलं खूप नॅचरल असं फेशियल नक्कीच ठरू शकतं. नंबर 5, हर्बल फेशियल. या प्रकारच्या फेशियलमध्ये झाडांच्या पानांपासून बनवण्यात आलेले क्रीम्स आणि फेस पॅक इथे वापरले जातात. याचा सर्वात जास्त प्रयोग हा तेलकट त्वचेसाठी करण्यात येतो. हर्बल फेशियलमध्ये लिंबू पावडर, कोरफड, हळद, ओटमील यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात येतो. नंबर 6, चॉकलेट फेशियल. चॉकलेट फेशियल तुमच्या चेहऱ्यावर एक चमक आणतं, एका वेगळ्या पद्धतीचं ग्लो आणतं. याचा सुगंध खूपच चांगला असल्यामुळे जास्त लोक चॉकलेट फेशियल करायला प्राधान्य देत असतात. त्वचेवर पडलेले जे डाग असतील किंवा आलेल्या पुळ्या असतील यामुळे कमी होतात. तसंच त्वचेवरील सुरकुत्या हे सुद्धा कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. या फेशियलमध्ये कोको पावडर, ब्राऊन शुगर, मध या वस्तूंचा समावेश होतो, जे स्किनसाठी खूप जास्त फायद्याचे ठरतात. नंबर 7, अँटी एजिंग फेशियल. चेहऱ्यावर वयवाढीच्या खुणा दिसू लागल्या की या फेशियलचा वापर करण्यात येतो. आजच्या काळात वाढता तणाव असेल, पोल्युशन असेल, प्रदूषण आपल्या चेहऱ्यावर, त्वचेवर खूप जास्त परिणाम करत असतं आणि तेही अगदी वाईट परिणाम करत असतं. त्यासाठी अँटी एजिंग फेशियल करण्यासाठी वयाच्या 40ची वाट पाहू नका. वयाच्या 30व्या वर्षी या फेशियलची सुरुवात करा. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी हा एक चांगला उपाय ठरू शकतो. नंबर 8, डी टॅन फेशियल.
अधूनमधून जास्त बाहेर फिरल्यामुळे त्वचेचा रंग अचानक बदलतो, ज्याला आपण टॅनिंग असं म्हणतो. उन्हाळ्यात तर हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. थंडीत सुद्धा होतं, पण कमी प्रमाणात. उष्णतेमध्ये बाहेर फिरताना किंवा अगदी समुद्रकिनारी देखील टॅनिंगचा परिणाम दिसून येतो. डी टॅन हायड्रेटिंग फेशियल आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करतं. तुम्ही 2 ते 3 महिन्यात एकदा डी टॅन फेशियल नक्कीच ट्राय करू शकता. नंबर 9, ॲक्ने फेशियल. ॲक्ने फेशियल हे चेहऱ्यावर जर खूप जास्त पिंपल्स असतील तर त्या त्वचेवर वापरण्यात येतं. या फेशियलचा मूळ उद्देश चेहऱ्यावरील डाग काढून त्वचा चांगली करण्याचा असतो. चेहऱ्यावरील जास्ती तेल व घाण हटवून चेहरा साफ करण्याचं काम या फेशियलमधून करता येतं. नंबर 10, वाईन फेशियल. वाईन फेशियल सध्या जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा तर सध्या वाईन फेशियलचा ट्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या फेशियलमुळे फक्त त्वचेवरील जो डी टॅन आहे तो दूर नाही होत, तर त्वचेवर एक वेगळी चमकही येते. या फेशियलमध्ये रेड वाईन, स्ट्रॉबेरी, द्राक्ष आणि इसेन्शियल ऑइलचा समावेश असतो. तुम्हाला जो फेशियल सूट होईल तो तुम्ही यूज करू शकता. मात्र पहिल्यांदा जर फेशियल करणार असाल तर तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फेशियल अप्लाय करा. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं फेशियलचे किती प्रकार असतात आणि ते कोणत्या स्किनसाठी सूट करतात. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.